विधानसभेसाठी काँग्रेसकडून 135 जागांची तयारी। मुंबईत काँग्रेस 15 जागा लढण्याची शक्यता। लवकरच महाविकास आघाडीला प्रस्ताव देणार असल्याची सूत्रांची माहिती। केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनामध्ये 36 जणांचा मृत्यू तर 100 घरं गेली वाहून। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा। सुप्रीम कोर्टाकडून वैद्यकीय जामीन कायम। हायकोर्टाचा निकाल येईपर्यंत वैद्यकीय जामीन कायम। विधानसभा निवडणुकीमध्ये सावरकरांचा मुद्दा तापण्याची शक्यता। भाजप सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा समोर आणणार असल्याची सूत्रांची माहिती। विरोधी पक्षनेते असताना शहांची भेट कशासाठी? सुप्रिया सुळेंचा अजित पवार आणि शहांच्या भेटीच्या चर्चांवर सवाल। पक्षांतर आणि फुटीमुळे मराठवाड्यातील राजकीय चित्र बदलणार। विधानसभेला मराठवाड्यातील 22 मतदारसंघ नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता। मुंबई बँकेला 3 एकर जमीन का देण्यात येते? पशुसंवर्धनची जागा मुंबई बँकेला देण्यावरून विजय वडेट्टीवारांचा सवाल। अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील 80 वर्ष जुन्या पुलाला भगदाड। अवजड वाहनांच्या भारामुळे पुलाचा एक भाग कधीही कोसळण्याची शक्यता। हरिभाऊ बागडे उद्या राज्यपाल पदाची शपथ घेणार। हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती। यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरची दादागिरी। क्षुल्लक कारणावरून महिला डॉक्टरची रुग्णासोबत दादागिरी। सलग 4थ्या दिवशी पुण्यामध्ये गढूळ पाणी पुरवठा। पाण्याचा विसर्ग केल्यानंतर पुणेकरांच्या घरात दूषित पाणी। कोयना धरणाचे दरवाजे आणखी वर उचलणार। धरणाच्या 6 वक्र दरवाजातून 40,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होणार। भारत चीन सीमेलगत चीनकडून पुन्हा आगळीक। पँगॉंग तलावाजवळ चीनकडून पुलाचं बांधकाम। भारत चीन सीमेवर पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता। पुण्यामध्ये भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या विरोधात तक्रार दाखल। लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर संमतीशिवाय फोटो लावल्याचा आरोप। जेवणाबाबत आसाम सरकारचा मोठा निर्णय। सरकारी कार्यक्रमात फक्त सात्विक शाकाहारी भोजनच मिळणार। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला। मुठा नदीत सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला। मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी। जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये तब्बल 3% वाढ। साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर कायम। कोयना धरणामध्ये 85 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। पुण्यामध्ये सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळली। दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक थांबवली। नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। नाशिकमध्ये 12 लाखांचा मद्यसाठा जप्त। विशाळगड हिंसाचार प्रकरणामध्ये पोलिसांचा अजब दावा। घटनेच्या वेळी अतिवृष्टी आणि दृश्यमानता कमी असल्याने कारवाई अशक्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।